तर सुंदर सकाळच्या सर्वांना सुंदर शुभेच्छा. आज या पिल्लांना करेक्ट 1 महिना झाला, कारण 1 महिन्यापूर्वीच म्हणजे 8 मार्चला जागतिक महिला दिनादिवशी यांचा जन्म झालेला. आज या 2 पिल्लांना घेऊन जाणार होते, त्यामुळे म्हणलं चला थोडासा यांच्याबरोबर टाईम स्पेंड करावा. मग काय सकाळी उठल्यानंतर अर्धा तास यांची घाण काढण्यात आणि 15 ते 20 मिनिट यांच्यासोबत घालवण्यात असा वेळ जातो माझा. पण चला म्हणलं आज जाणार आहे दोघंजण, असू द्यात म्हणलं ठीक आहे. हीच दोघंजण ती ज्यांना आज नेलं. मग काय म्हणलं हा आमचा गबरू, ज्याला भालू म्हणा म्हणलं पण त्या गबरूच म्हणायला लागलेत, काय करायचं. यांच्यासोबत बराच वेळ घालवल्यानंतर मग माझं आवरून मी देवपूजा वगैरे मस्त केली आणि मग स्वयंपाकाला लागले. तर इथं चिंक्या आणि ते दुसरं छोटंवालं पिल्लू एकत्र दूध पित होते. मस्त आज इडली बनवली, कारण पीठ चांगलं फुगलेलं. काही नात्यांना भावना नसतात आणि काही भावनांना शब्द नसतात. मस्त असं स्वयंपाक केला. म्हटलं आता चला आज सांडग्याचं पीठ मळायचं आहे. ते पीठ मळायला घेतलं. पीठ घट्ट मळून घेतलं. काही जण डाळी भिजत घालून मिक्सरवर बारीक करून सांडगे तोडतात. काय मी असंच करते पण दरवर्षी. सांडग्यांची पूजा करून सांडगे तोडायला घेतले. मग काय त्यांना अगोदरच फोन करून मी बोलवलेलं या म्हणलं थोडंसं मदतीला. पण ते डायरेक्ट गबरूला न्यायलाच आले. अख्खी फॅमिलीच आली त्यांची गबरूला न्यायला. सगळी पोरं बिरं सगळेच आले. मग काय गबरूला न्यायला आल्यावर गबरू नाही पण ते दुसरंच पिल्लू लागलं ना ओरडायला मोठ्या मोठ्याने. कोणी ह्याचा हाल केला ना, नाही तर जयामाने शीतलने आणली, शीतलमाने जयाने आणली. गब्बर म्हणा नाही तर काय म्हणा, गबरूच नाही ग बाई भालू म्हणायचं. अगं या सोल्यासारखं दिसतं या. मग केस बघितली किती त्याला दाढी तुला दाढी त्याला किती दाढी दिसते काय ओकी दाढी दिली एकदा दाखव इकडं. सांडगे तोडायला उशीर झालेला. या दोघी नसते आल्या तर मला पीठ येणं फ्रीजमध्ये ठेवावं लागलं असतं, कारण कमीत कमी 1.5 किलो पीठ असणार. हा बो तू व्हिडिओ नाही का एडिट केली त्याची मोबाईल घेताना ना भारी. मग काय आणि पण आमच्या शेरूला पण घेऊन गेले. मी याला शेरू म्हणते, आता ती काय नाव ठेवते ती काय माहिती. दोन्ही पण पिल्लं गेली आपापल्या घरी. मग काय जरा वेळ मला करमलंच नाही. आज गबरू जवळ असल्यामुळे मी त्याला भेटायला गेले. काय करते आमची बुब्बू, तुमच्या घरी आले आम्ही आहे का नाही. बुबडं माझं काय लय भारी राहते याव. केलं तिला हाकलली तिला आम्ही. बाब्याला नीट सांभाळ म्हणलं. आता तुमचा बाबा नाही आमचा गब्बर आहे म्हणलं. तुमची गबडी आहे का नाही. काय गब्बर त्याला मी एका व्हिडिओ गब्बरच म्हणली आहे का नाही. पण लयच इनोसेंट आहे या आहे का नाही. फिलिंगलेस हा आहे का नाही. फिलिंगलेस आहे ना बुब्बू माझं. आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला पण हा फक्त आठवणींसाठी बरं का.